नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर. घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे आपण आज बघणार आहोत. या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध गरम करून घेतलेलं आहे. गरमच दुधामध्ये आपण 1 लिंबू घेतलेला आहे. ते लिंबू आपण पिळून घेणार आहोत. मग चमच्याने हलवून घेणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी एका चाळणीमध्ये स्वच्छ असं कपडा टाकलेला आहे. एकदम असा पातळ असा कपडा असतो तो घेणार आहे आपण. पाणी सगळं त्यातून निथळून जाण्यासाठी असा पातळ कपडा आपण घेणार आहे पनीर बांधण्यासाठी. आता आपण या दुधामध्ये हे लिंबू पिळून घेणार आहे. गरम दुधामध्येच आपण हे लिंबू पिळून घेणार आहे. मग आपण चमच्याने हे सर्व ढवळून घेणार आहे दूध. आता हे लिंबू पिळून झाल्यानंतर दुधाला असं मी ढवळून घेणार आहे. मग आपलं दूध लिंबू मिक्स झाल्यामुळे फाटतं. मग त्याच्यापासून पाणी आणि दही वेगळं केलं जातं. ते आपण नंतर असंच बांधून ठेवणार आहे. एका चाळणीमध्ये कपड्यावर ओतून घेणार आहे. थोडा वेळ असंच ढवळूया. दूध फाटलेलं आहे आपलं. आता आपण हे एका चाळणीवर ओतून घेणार आहे. मग कपड्यामध्ये गच्च असं बांधून त्याला पाणी वेगळं होण्यासाठी ठेवून देणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की लिंबूमुळे पनीर आपलं हे आंबट होतं, तर आपण चाळणीमध्ये ओतल्यानंतर वरतून थोडंसं पाणी ओतून धुवून घेऊया त्याला. म्हणजे त्यातला आंबटपणा निघून जातो. बाहेरच्या पनीरसारखंच बनतं हे पण. आता आपण हे चाळणीवर ओतणार आहोत. आता मी आपलं हे दूध आहे ना ते ह्या कपड्यावर असं ओतून घेणार आहे. दूध पूर्णपणे आपलं फाटलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता. तुम्ही बघू शकता असं हे दूध आता आपलं पाण्यापासून आपण वेगळं करून घेतलेलं आहे. तर थोडंसं त्याच्यात आपण पाणी घालून परत याला एकदा स्वच्छ धुवून घेऊ शकतो. आंबटपणा तुम्हाला वाटतं ना घरच्या पनीरमध्ये राहतो, तर थोडंसं आपण पाणी टाकून धुवून घेऊया. पुन्हा एकदा निथळून घेणार आहे आपण धुतल्यानंतर याला. आणि मग सगळं एकत्र करून असं घट्ट थोडा वेळ बांधून ठेवणार आहे. मग याच्यावरती थोडंसं असं वजन ठेवून देणार आहे आपण. मग आपल्या ह्या पनीरला आपल्याला चौकोनी शेप देऊन घ्यायचा आहे. पनीरमधून मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडासा असा हाताने शेप दिलेला आहे त्याला. आणि असंच आपण थोडा वेळ म्हणजे 1-2-4 तास याला असं निथळण्यासाठी ठेवून देणार आहे. याच्यावरच मी हा कपडा घालणार आहे. थोडंसं झाकण घालून याच्यावर आपण असं जड काहीतरी भांडं किंवा जड अशी वस्तू ठेवून देणार आहे. म्हणजे एकदम आपल्या पनीरमधलं पाणी पूर्ण निथळून जाईल. 4 तासानंतर आपलं हे पनीर बनून तयार होईल. तोपर्यंत असंच याला झाकून ठेवूया. 4 तास झालेले आहेत. बघा आपलं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे. तर आपण हे कट करून बघूया. एकदम अगदी बाहेरच्या सारखं बनतं हे. आता मी या ठिकाणी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. चौकोनी शेपमध्ये कट केलेले आहेत मी. तुम्ही बघा किती छान आहे. याला टेक्स्चर पण आलेलं आहे. अगदी विकतच्या पनीरसारखंच दिसत आहे हे. 1 लिटर दुधापासून साधारण 1/2 किलो पनीर बनवून तयार होतं.
तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी पनीर. आणि एकदम फ्रेश ताजं आहे हे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.